आज सांगतो ऐका वारीची दिवे घाटातील गाथा। हडपसर, भेकराई, वडकी ओलांडून 40 किलोमीटरची ही वाट सगळ्यात मोठा टप्पा आहे। हे मुक्काम झाला की वारी जिंकली, सवय लागते आपली। म्हणजे पहिलाच टप्पा सवयीला आहे, म्हणजे पुढची वारी नीट होईल। ह्या वाटेत असते वारकऱ्यांची मनापासून सेवा। कोणी करतं अन्नदान तर कोण वाटे प्रवासात खायला मेवा। छोटे माऊली, विठोबा, रखुमाई इथे असते स्वागताला। आम्ही पण चालतो काही मैल ही पाऊल वारी अनुभवायला। तेव्हा पाहतो कडक उन्हातही पताका घेऊन अनवाणी चाललेला वारकरी। पाऊस आल्यावर आनंद होतो, पण रेनकोट घालून छताखाली येतो तेव्हा ही कागद डोक्यावर घेऊन वाट न वळवता चाललेला असतो वारकरी। घाटावरील विठ्ठल दिसतो, पावलांचा वेग वाढतो। हा मोठा टप्पा संपणार म्हणून टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी नाचतो आणि वेळ होताच हरिपाठही वाचतो। हे सर्व माऊली डोंगरावरनं पालखीची वाट पाहत असतात। वर पोहोचताच हा मोठा विठ्ठल दिसला की वारकरी खुश आणि त्यांचे क्षण टिपायला फोटोग्राफर्सही सज्ज। मग मानांच्या दिंड्या पुढे जातात, बैल जोड्या दिसतात आणि होते विठुरायांची माऊलींची भेट। विठाला 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 बोला विठाला विठाला बोला विठाला विठाला।